गुड मॉर्निंग गाईज. आता दुपार झालेली आहे त्यामुळे गुड आफ्टरनून. तर चला आपण आता जेवायला सुरुवात करूया. तर ही आहे गरमागरम गव्हाची चपाती. काही जण चपाती म्हणतात, काही जण पोळी म्हणतात. तर ही बहुतेक पोळी असावी, कारण की चपाती फक्त एका चपट्यामध्ये चपाती केली जाते आणि पोळी म्हणजे घडीची पोळी, ज्याच्यामध्ये 2-3 घड्या असतात, त्याला म्हणतात पोळी. तर ह्याच्या वादात पडायला नको. चपाती पोळी दोन्ही एकच आहे. तर हे भात घेतलेला आहे आणि हे आहे अख्खा मसूरची आमटी. तर अख्खा मसूरची आमटी आपण घेतलेली आहे. तर आणि दुसरा पदार्थ आहे, हे आहे बटाटा आणि तुरीच्या. नवीन नवीन बाजारामध्ये तुरी येतात, तुरीच्या शेंगा, आणि ह्या तुरीच्या शेंगांची आमटी खूप छान लागते. महाग असते पण असते छान. तर ही तुरीची शेंगांची आमटी आहे आणि दाण्यांची, आणि ह्याच्यात बटाटा घातलेला आहे. तर आपण आज हा मेनू थंडीचा खायचा आहे. आणि हे आहे, हा हे ही आहे काटेरी भेंडीची आमटी. याच्यातल्या काटेरी ज्या भेंड्या आहेत त्या गायब झालेल्या आहेत आणि त्याचे जे दाणे आहेत त्याची आमटी आहे. आणि ही आहे आमच्या घरगुती परड्यातल्या भेंडीची भाजी. तर चला मंडळी, आपण भेंडीची भाजी अशी मस्त खायची आहे. तर बघूया आजचा मेनू काय काय आहे. तर चपाती, भात, भेंडीची भाजी, असे लिज्जत पापड, असे बरेचसे पदार्थ आहेत जे आज आपल्याला संपवायचे आहेत. आणि हे मी घेतलेलं आहे ताटाला लोणचं. हे आहे आंब्याच्या फोडीचं लोणचं. तर लोणचं म्हणल्यावर तोंडाला पाणी आलेलं आहे. तर चला मंडळी, आता मस्तपैकी लोणचं घेतले आणि हे आहे 2 कानुले. दिवाळी असल्यामुळं आपल्याला फराळ संपवायचा आहे थोडा थोडा करून. तर हे कानुले संपून टाकूया. तर 2 कानुले आपण जेवणाला घेतलेले आहेत. तर कसं आहे मंडळी, फराळ शिल्लक राहिला की तो मला संपवायला लागतोय आणि मग माझं वजन वाढायला सुरुवात होते. आणि मग हळूहळू पोट वाढतं, ढेरी सुटते आणि मग मला एक्सरसाइज करायला लागते.